लोकसभा चुनाव के लिए वोटों की गिनती में चौंकाने वाले नतीजे आ रहे हैं। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी काफी आगे चल रही है। इसी बीच छत्रपति संभाजीनगर लोकसभा सीट पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी में कांटे की टक्कर दिखाई दे रही है। मगर शिवसेना प्रवक्ता संजय सिरसाट इन्होंने अपनी पार्टी का उम्मीदवार जीतना तय माना है। विद्रोह के बाद यह पहला चुनाव है। हमने शुरू से ही कहा था कि हमारा उम्मीदवार 1.5 लाख के अंतर से चुना जाएगा। चौथे और पांचवें राउंड में 17 से 18,000 की बढ़त है। संदीपान भुमरे की जीत तय है। सांगली में कांग्रेस और शरद पवार की एनसीपी ने निर्दलीय उम्मीदवार विशाल पाटिल के लिए प्रचार किया है, इसलिए आज उनकी बढ़त दिख रही है और उनकी जीत भी तय है। संभाजीनगरची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली होती। उठावानंतर केलेला ही पहिली निवडणूक आणि त्यातले त्यात लोकसभेची, आणि म्हणून प्रत्येकाने आपले दावे प्रतिदावे या ठिकाणी सांगितले होते। परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत, आम्ही असो आमचे सहकारी असो, यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे। म्हणून आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे। आता जवळपास 4थी-5वी फेरी झाली, त्यामध्ये 17-18 हजारची लीड आहे आणि आता या लीडीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे। म्हणून संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही। आता महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले तर तुम्ही पाहत असाल दर मिनिटाला हे निकालाचा बदल होताना आपल्याला दिसतो। नांदेड असेल, बाकीच्या ठिकाणचे असेल, हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली, ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं, परंतु तिथलच्या सत्यजित कदमांनी अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ आहोत, आणि या वाघाला त्यांनी जो चमत्कार दाखवलेला त्यांनी म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे त्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेला आहे। आणि मला वाटतं त्याच्यामुळं आज त्यांची जी लीड दिसते, जवळपास त्यांचा विजयसुद्धा हा आज नक्की मानला जातोय। म्हणून आघाडीमध्ये असलेले जे संबंध होते ते आता ताणल्या जातील आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित होईल। आता जरी तुम्ही आकडेवारी पाहत असाल तर या दाव्या 1 वाजेच्या नंतर जेव्हा या खऱ्या निकालाला सुरुवात होईल, 7-8-10 फेऱ्या झाल्यानंतर जेव्हा निकाल यायला सुरुवात होईल त्या टायमाला आणखीन उचित असं भाष्य करणं हे योग्य राहील। परंतु एक निश्चित झालेलं आहे, देशामध्ये NDAचं सरकार येतं आहे, मोदी साहेब पंतप्रधान बनत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 क्रॉस करतोय एवढं मात्र निश्चित आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।